नमस्कार. महाराष्ट्रातील 25 मोठ्या बातम्यांबद्दल जाणून घेऊया. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राइब करा. जूनच्या अखेरपासून पावसाचा धडाका. पेरणी अंतिम टप्प्यामध्ये आहे. वाशिम तालुक्यामध्ये सर्वाधिक नोंद असून रिसोड तालुक्यामध्ये कमी पावसाने वाढवली शेतकऱ्यांची चिंता. बंड गार्डन दोंड विसर्गामध्ये मोठी वाढ झालेली असून उजनी मृतसाठ्यामध्ये येणार बहार. दमदार पावसाची गरज आहे. शहरासह सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांच्या आशा पल्लवित झालेल्या आहे. ढगाळ हवामानामुळे फळबागेतदारांची कसोटी होते. भाजीपाला उत्पादक धास्तावलेले असून अनपेक्षित फटका बसतोय. कुजवा, तेल्या, डांबऱ्या आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतोय. पाऊस आला तरी वारी सुक्कर होणार. 50,000 वारकऱ्यांना रेनकोट मिळणार. कुशल जैन. आषाढीसाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे. फूट मसाजर 5 पटीने, स्नानगृहे 6 पटीने वाढलेली आहे. वारीच्या तोंडावरती पालेभाज्यांचे दर स्थिर असून लसणाची फोडणी मात्र अजून सुद्धा महाग आहे. कांदा बटाट्याचा पुरेसा पुरवठा. आषाढी वारीमध्ये भाविकांना मिळणार दिलासा. तासभर 300 मिलीमीटर पावसाचा अंदाज व्यक्त होतोय. डोंगर माथ्यावरती होणार अतिवृष्टी. आठवडे बाजार बंद. देवळाली कॅम्प रेल्वे स्थानकावरती इमर्जन्सी लूपलाईन. महामार्गावरती वेगमर्यादा. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती आज भाबरवाडी घाटातील वाहतूक बंद झालेली आहे. आमदार राहुल आहेर यांच्या पत्रानंतर प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही. इगतपुरी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला असून शेतामध्ये पाणी. विजेचा खेळखंडोबा. नद्या वाहू लागल्या दुथडी भरून. रस्त्यांना आले तलावाचे स्वरूप. भर पावसामध्ये सुद्धा आंदोलनाचा जोर वाढलेला आहे. MPSC विरुद्ध युवकांचा एल्गार. राज्य शासनावरती उपस्थितीची सडकून टीका. ऑनलाईन परीक्षा रद्द करण्याची जोरदार मागणी केली जाते. कांद्याची चव झाली तिखट. आठवडाभरामध्ये दरात 10 रुपयांची वाढ झालेली आहे. हातगाड्यांऐवजी खरेदीसाठी ग्राहक थेट भाजी मंडईमध्ये. व्यायामशाळेमध्ये शरीर कमवणार. 14 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार. नवीन बांधकामासाठी 14 लाख रुपये तर साहित्य खरेदी. खुल्या व्यायामशाळेसाठी 7 लाख रुपये मिळणार. 27 गावांच्या शेती सिंचनाचे स्वप्न अदांतरी. आंदोलन, बैठका, निवेदने दिली तरीसुद्धा तलावाचा प्रश्न जैसे थे. औंढा नागनाथ परिसरामध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे गावकऱ्यांनी मांडली होती कैफियत. कर्ज मंजूर. बोजा सुद्धा चढविला. 2 वर्षांपासून पैसे मिळेनात. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाकडून लाभार्थ्यांचा छळ केला जातोय. मृग अर्धा हुलकावणी. आता पुनर्वसूकडे आशा लागलेल्या आहे. लातूर जिल्ह्यामध्ये 116.7 मिलीमीटर पाऊस. पेरण्या खोळंबलेल्या आहे. पुणे मुंबईमध्ये धोधो. नांदेडामध्ये कधी बरसणार. पावसाची 17% तूट असून उपयुक्त जलसाठाही घटलेला आहे. विष्णुपुरी जलाशयामध्ये केवळ 29% उपयुक्त जलसाठा. आद्रामधील गाढवाने दिला दगा. पावसाची तूट 56% आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये पुनर्वसू नक्षत्रातील घोड्याकडे लक्ष लागलेले असून 100 मिलीमीटर आव्हानामुळे 3 तालुक्यातील पेरण्या ह्या खोळंबलेल्या आहे. गोगलगायींना रोखण्यासाठी करा स्नेल किल. चुन्याचा वापर. सामूहिक नियंत्रणासाठी कृषी विभागाचे आवाहन केले जाते. खरीपाचा खोळंबा होतोय. गतवर्षीच्या तुलनेमध्ये पेरणीत 75% घट दिसून येते. तुळजापूर परिसरामध्ये मान्सूनच्या संत प्रकृतीचा हा फटका बसतोय. गेल्या काही दिवसातील हजेरीमुळे पेरणीला आता वेग आलेला आहे. गाय म्हशींची संख्या घटलेली असून तरीसुद्धा दूध उत्पादनाचा आकडा कायम आहे. मराठवाड्याच्या दूध पंढरीमध्ये बावडतोय भेसळीचा संशय. FDAच्या तपासणीवरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. कुंपणाचे काम ठरले अखेरचे. वाघाच्या हल्ल्यामध्ये शेतकऱ्यांचा अंत झालेला आहे. बरडघाट शेतशिवारातील ही घटना घडलेली आहे. ग्रामस्थांचा मृतदेह ताब्यामध्ये घेण्यास नकार दिला जातोय. मिहानमधील 200पेक्षा अधिक कंपन्यांना वीज दरवाढीचा धक्का बसतोय. महावितरणापेक्षा महागड्या विजेचा प्रस्ताव. सन 2028-29 पर्यंत दर 11.53 रुपये प्रति युनिटवरती जाणार. पावसाच्या विलंबाचा मृगबहाराला फटका बसतोय. संत्रा उत्पादकांची वाढली चिंता. कृषी विद्यापीठाने दिले एकात्मिक व्यवस्थापन. गरगा प्रकल्पामध्ये खडखडाट. सिंचन विभागाची चिंता वाढलेली असून पंढरी बोर्डी नाल्याची स्थिती गंभीर आहे. महिना उलटला तरीसुद्धा जिल्हा हा तहानलेलाच आहे. बोनसचा प्रश्न हा अधांतरी आहे. मका खरेदीचे 19 कोटी रुपये थकीत आहे. भंडारा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट निर्माण झालेले असून उदरनिर्वाहाचा प्रश्न सुद्धा गंभीर आहे. खते, बियाणे व कीटकनाशकांच्या नमुना तपासणीची सदोष पद्धत. धोरण बदलणार तरी कधी. फटका शेतकऱ्यांना बसतोय. आपत्तीमधून बचावासाठी सुधारित पीक विमा योजना लागू करण्यात येणार. शेतकऱ्यांना मिळणार मजबूत आर्थिक सुरक्षा. लाभासाठी फार्मर ID व पीक नोंदणी अनिवार्य असणार आहे.
स्मार्ट रेशन कार्ड मिळणार, QR वरती सर्व माहिती दिसणार. आता बनावट रेशन कार्ड ओळखणे सोपे होणार. अवघ्या 20 रुपयांमध्ये महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना मिळणार आता अपघात विम्याचे कवच. नव्या कर्जमाफीची घोषणा करण्यात आलेली असून जुन्या योजनेमधील 1295 शेतकरी अजून सुद्धा प्रतीक्षेमध्ये आहे. नागभीडमध्ये जुन्या कर्जमाफी योजनेचा लाभ अद्याप सुद्धा मिळालेलाच नाही. सरी वरंबा पद्धती ठरते शेतकऱ्यांसाठी वरदान. जलसंधारणामधून उत्पादन वाढीचा नवा मार्ग. कृषी विभागाचा पुढाकार. चंद्रपूर तालुक्यामध्ये करून दाखवले प्रात्यक्षिके. सावधान, सर्पदंशांचा धोका. 5000 इंजेक्शनचा पुरवठा. आरोग्य विभाग सतर्क. मांत्रिकांकडे न जाता रुग्णालयामध्ये घ्या धाव. गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाची बॅटिंग सुरूच असून सालेकसा तालुक्यामध्ये सलग 5व्या दिवशी अतिवृष्टी झालेली आहे. पुजारी टोला धरणाचे दरवाजे उघडलेले असून गेल्या 24 तासांमध्ये 49.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जनजीवन विस्कळीत झालेले आहे. गोंदिया जिल्ह्यातील 2408 कुटुंबांना राहावे लागते उघड्यावरती. 93.13% घरकुले पूर्ण, तरी 1000 लाभार्थ्यांचे पावसाळ्यामध्ये हाल होत आहे. नागपूर जिल्हा बँकेचे 1206 शेतकऱ्यांचे 14 कोटी कर्ज माफ करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेचा लाभ थेट सरकारकडून बँकांना मिळणार. जलाशयामध्ये 38% जलसाठा. पाणी सोडण्यांवरती निर्बंध. पाऊस सुरू होताच टँकर बंद. एल निनोच्या पार्श्वभूमीवरती खबरदारीची सूचना. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन लावलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.